छत्रपती शिवाजी महाराजांचा आज प्रवेशद्वार आपण त्यांना नमन करतोय की आपल्या आयुष्यामधला माझ्या जर आयुष्यामधला हा पहिला असा आहे की मी इथं साक्षात देवाला भेटायला आलो. आपल्याला कधी असा वाटलं नव्हतं की आपण या मंदिराला येईल भेटायला, कारण की आज आपल्याला असं वाटतं की आपण आयुष्यामध्ये काय तर आलो म्हणजे काय तर थोडंफार चांगलं करून चाललो. का हे जर आपल्याला वाटलं पण नव्हतं असा की आपण महाराजांच्या दर्शनासाठी इथे येईल म्हणून. आणि सर्वात मोठी गोष्ट की ही पूर्ण जंगल एरिया आहे आणि असल्या जागी त्यानं बनवले, ज्या बनवले त्या माणसाला पण सलाम आहे की महाराजांचं त्यानं स्वतंत्र मंदिर बनवलं. आणि इथं काय फक्त जंगल आहेत असं नाही की बाबा कुठली सिटी आहे ही आहे, काय नाही. इथं फक्त जंगल आहे आणि त्यानं साक्षात देव बनवण्यासारखं बनवले. आणि इथं ना कंपल्सरी लोक येतात, ही अशी गाडी वगैरे कंपल्सरी लोक येतात बघा अशी. आणि त्या लोकांना पण आता ही व्हिडिओ वगैरे बघून ना लोकांना पण त्यांना पण उत्सव वाटला की आपल्या महाराजांचं कुठंतरी एक मंदिर झाला की महाराज आजपर्यंत मंदिर नव्हतं तर आज पहिल्यांदा महाराष्ट्र या देशामध्ये दुसरा मंदिर, पहिला मंदिर कर्नाटकला, आज दुसरा मंदिर महाराष्ट्राच्या धर्तीवर झाला. जिथं महाराजांनी आपल्याला महाराष्ट्रामध्ये जन्म घेतले त्या जागी आज महाराजांचा पहिला मंदिर झाला. त्याच्यामुळं लोकांना भरपूर काय आनंद आहे, कोणाला दुःखीचं नाही, सर्वांना खुशी आणि आनंद होतो. आज असं वाटायला लागलं की पुन्हा एकदा आहे ना ह्या मंदिरामार्फत आम्हाला ज्यांनी मंदिर बांधले ना त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा महाराजांना भेटण्याचा योग दिलेला आहे. की किल्ले कसे होते, महाराज कसे होते, महाराजांचं जे सैन्य होतं म्हणजे सुभेदार मावळे, त्यांचं एक चांगलं साक्षात महाराज हा आयुष्यात नाही भेटणार, पण आज ज्या माणसानं बांधले त्या माणसामुळं आज आम्हाला असं वाटतं की महाराज साक्षात आम्हाला भेटायला, आम्ही महाराजांना भेटायला गेलो. बघा ना त्यांची कला हा कृती हा काय कम नाही आहे की भरपूर महाग आहे. आणि म्हणजे आज असं वाटायला लागले ना मेल्यानंतर स्वर्ग दिसतो ना, आज आम्हाला जिवंतपणे स्वर्ग बघायला भेटला. आणि ही महाराजांची पूर्ण सुविधा, त्यांचे हाती माणसं घोडे वगैरे भरपूर पूर्ण ही फक्त बाहेरची बाजू आहे. आपल्याला अजून आतमध्ये जायचे. आणि महाराज ज्यांचे भक्ते होते म्हणजे हर हर महादेव, महाराजांच्या गेटच्या बाहेर त्यांचा पुतळा एवढा मोठा